असता सर्व सुखाचा आराम ही भ्रांताची काम विषयावर सदर ओळी ज्ञानेश्वर ग्रंथातील 9व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकावर भाष्य करणारी 7व्या क्रमांकाची ओळी आहे. ओळीला सुरुवात करण्यापूर्वी आपण भगवंताचं स्मरण करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्देव सर्वकार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम हे भ्रांताची कामू शावरी. सदर मुला प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करण्याअगोदर स्वतः परिवार म्हणजे ओम आदिनाथ विश्वेश्वर मंदिर आणि आदिनाथ क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त उद्यमाने गेली 3 वर्ष चालत असलेला हा उपक्रम आणि या उपक्रमाच्या अंती आजची सेवा माझ्याकडे आली त्याबद्दल मी माझे परम भाग्य समजतो. ओवीला जी ओवी घेतलेली आहे ती ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील 3रा श्लोक जो आहे त्याच्यावरची 7व्या क्रमांकाची ओवी आहे आणि 9वा अध्याय जो आहे तो राजविद्या राजभूय म्हणजे भगवंताने या अध्यायामध्ये काहीतरी गुह्य असं ज्ञान सांगितलेलं आहे आणि तेच माऊलीने आपल्याला सोपं करून या ज्ञानेश्वरीच्या सहाय्याने आपल्याला हे बघायचं आहे. तर सर्वप्रथम तैसा हृदयामध्ये मी रामू माऊली या ठिकाणी असं सांगतात की आपल्या हृदयामध्ये रामू याचा अर्थ आत्माराम म्हणजे ते राम देव नव्हे तर आत्माराम जो आपल्या हृदयामध्ये आत्माराम आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा राम यांचं ओळखून सर्व सुख आपल्या स्वतःमध्येच आहे म्हणजे इकडे न जाता सर्व सुख आपल्या आत्म्यामध्येच आहे आणि ते आपल्याकडच आहे याचा थोडक्यात इथं सांगितलेलं आहे. असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताची कामं विषयावरी म्हणून जे आपण नको त्या विषयात जे भ्रांत होऊन फिरत असतो इकडून भ्रमण करत असतो ते सर्व सोडून हे जर आपण जाणलं की आपल्या हृदयामध्ये आत्माराम म्हणजे तोच आपला देव आहे आत्मारामच आपला देव आहे जर जाणलं तर आपण या भवसागरातून तरुण जाऊ शकतो असा थोडक्यात भाव करू शकतो. या मानवी जीवनामध्ये जगत असताना आपण नको त्या गोष्टींच्या मागे पळत चालत असतो. कोणी सांगितलं तिकडे धावत असतो म्हणजे आपण या जीवनामध्ये या जीवनामध्ये आपण भ्रमण करत असतो नको त्या ठिकाणी भ्रमण करत असतो आणि ते भ्रमण करत असताना आपण जो आपल्या हृदयामध्ये जो आत्माराम आहे त्याचा विसर पडून आपण नको त्या गोष्टींच्या आहारी जाऊन आपल्या जीवनाचा थोडक्यात विनाश करत असतो. या भगवंताचं जाणून घ्यायचं असेल तर इकडे तिकडे न राहता आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये तो आहे जाणण्यासाठी आपल्याला संतांनी भरपूर असे प्रमाण देऊन ठेवले आहेत भरपूर अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की हा देव आपल्या हृदयामध्ये आहे. तर काही लोकांचं असं म्हणणं असतं की देव नक्की आहे का असे भरपूर जण म्हणतात. तर इथे काय जरा काय म्हणतात देव आहे हृदय मंदिर शोधून पाहिजे. Yeah.
आहे देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे. म्हणजे देव इकडे तिकडे नसता, तो आपल्या हृदयामध्येच आहे, पण त्याची आपल्याला जाण नाही. म्हणून देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे. आणि पुढे जाऊन असं होतं की आपण काही गोष्टी करत असताना देवाच्या गोष्टी करत असताना आपण नको त्याच गोष्टी करत असतो. उदाहरणार्थ अंधश्रद्धा भरपूर आपण पाहत असतो, पण जर आपण भगवंतावर जर विसरून राहिलो तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही आहे. जर आपण देवावर जर सर्व भार ठेवला तर सर्व काय आपण या भवसागरातून करून जाऊ शकतो. आणि देव जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला संगत पाहिजे. देव जाणून घेण्यासाठी आपल्याला संगत पाहिजे. ती संगत कुठे मिळेल आपल्याला? संत संगती. देव आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट संगत, आणि संगत खूप महत्वाची आहे. म्हणून संत संगतीने काय काय गोष्टी होत असतात. आणि जीवन जगत असताना आपण या भवसागरामध्ये सुखाची जास्त अपेक्षा करतो. दुःख कुणालाच आवडत नाही. त्याला सुख हवं, पण ते सुख असं भेटणार आहे का? तर ते सुख भेटण्यासाठी काय करावं लागेल? तर पहिली गोष्ट म्हणजे देव जाणून घ्यायला लागेल. तर देव जाणता आपल्याला काय करायला लागेल? देव जाणण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे गुरु वगैरे करण्याबरोबर सर्व म्हणजे मला वाटतं की वैष्णवाची संगत आपल्याला भेटायला पाहिजे. माऊली एका ठिकाणी सांगतात की वैष्णवाची संगती सुख वाटत आणि या सुखाची अपेक्षा करत असताना आपल्याला प्रत्येकाला सुखच हवंय. दुःख कोणालाच नको. ते सुख असंच भेटणार आहे का? तर नाही. सुखासाठी आपल्याला खूप कर्म करावं लागते. सहज सुख भेटत नाही. पण दुःखही कोणाला नकोच असतं. दुःख माझ्या वाटेला नको असं प्रत्येकाला वाटतं. पण तसं थोडी आहे. जर सुख आहे तर दुःख पण आपल्या वाट्याला येणारच आहे. पण हे सुख येत असताना आपल्याला खूप गोष्टी सामोरावं लागतं आणि त्या गोष्टी आपल्याला नको असतात. आपल्याला कसं माहिती पटकन एक गोष्ट हवी असते. उदाहरणार्थ आपलं दुःख नको, सुख लगेच भेटू दे. आणि जो तो सुखाची अपेक्षा करतो, पण ते सुख भेटण्यासाठी आपल्याला भरपूर गोष्टींना सामोरं जाऊन त्या देवाच्या चरणी व्हावं लागतं.
आणि हे करत असताना आपल्याला नेमकं माहिती नाही की जास्त ठिकाणी फिरण्यापेक्षा जास्त गोष्टी करण्यापेक्षा आपण जर एक केलं काय की आपल्या हृदयामधील आत्माराम त्याला जाणलं आणि त्याला जर आपण सारखं भरत राहिलो किंवा त्याचे जर आपण गुणगान गात राहिलो तर आपल्याला अन्य कोणत्या गोष्टी करण्याची गरज नाही. उदाहरणार्थ कुठे शोधिशी रामेश्वर कुठे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयापासून उपाशी. म्हणजे झाले काय माहिती का आपण अनेक ठिकाणी फिरतो सगळीकडे जातो पण आपण आपल्या आत्मधील जो भगवंत आहे त्याला काय जाणत नाही आणि या संसाराची सागरामध्ये आपण अज्ञान आहोत. म्हणून आवडीने काही दृष्टांत दिलेत. पाहे पादूत पवित्र आणि गोड पाहे पादूत पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पदरा आड अरी ते अवघडणी गोष्टीला अशुद्ध काय नसेल. काय झालं माहिती का मावळ्या ठिकाणी म्हणतात पाहे पादूत दूध कसं आहे पवित्र आहे गोड आहे. दूध हे किती पवित्र आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. ते पवित्र असणार दूध गाईच्या कासेच्या जवळ असतं पण ते गोचीड ते दूध न सेवन करता अशुद्ध असं रक्त सेवन करतं कारण तो अज्ञान आहे गोचीड. त्याला माहिती नाही की गाईच्या कासेचे जे दूध आहे ते किती पवित्र आहे त्याची त्याला जाण नाही म्हणून तो ते अशुद्ध रक्त सेवन करतो आणि त्या पवित्र अशा अमृताच्या दुधापासून तो वंचित राहतो. म्हणून पाहे पादूत पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पदराड परित्य अवघडणी गोचीड अशुद्ध काय नसेल. पुढे जाऊन मावळे सांगतात अजून विचार दिला का कमलगंध आणि दरदुरी नादनू टेकेची गरी परी परागू सेवीचे भ्रमरी जवळिया चिपळीची उडी. का कमलगंध आणि दरदुरी म्हणजे कमलगंध जे असतं ते पाण्यामध्ये असतं आणि त्याच ठिकाणी बेडूक असतं. का कमलगंध आणि दरदुरी बेडूक त्या ठिकाणी असतं पण त्या बेडकाला माहिती नसतं की कमळाच्या मध्ये जो मकरंद आहे तो सेवन करायला पाहिजे त्याला माहिती नसतं आणि ते भ्रमर जे असतात ते हे सेवन करतात मकरंद तो सेवन करतात म्हणून तिथेही तो बेडूक आहे तो अज्ञान करतो. का कमलगंध आणि दरदुरी नादनू टेकेची गरी परी सेवकचे भ्रमरी जवळिया चिपळीची उडी. आणि तो काय करतो की तो चिकळत असतो घोड्याची तो चिकळतो रमत बसतो आणि आपले नेमकं तेच झालं की आपण या सर्व संसाराची सागरात तरत असताना आपण नको तो चिकळ म्हणजे आपला संसार आपण वनवन करत असतो दिवस रात्र पैशाच्या पाठी फिरत असतो आणि तो पैसा आपल्याला शेवटला येतो आम्हाला नाही शेवटला जाताना आपण जसं आलो तसंच जाणार आहे. आपल्यासोबत तो पैसा तो काय जे आपण संपत्ती जमा करून ठेवली ती काही येत नाही आणि शेवटला आपले नातेवाईक जे आपण त्यांच्यासाठी दिवस रात्र जे काबाड कष्ट करत असतो तेही आपल्यासोबत शेवटपर्यंत येतात का तर नाही. म्हणून एका ठिकाणी म्हटलं नाही रे नाही कुणाचे कोणी असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की कुणीच कुणाचं नाही या ठिकाणी आपण खाली खाल्यातच जाणार आहोत. म्हणून कसं माहिती का आपल्या घरामध्ये जर एखादा खूप कमावणारा एखादा माणूस असेल तर आपला मुलगा थोडासा वाईट संगतीला लागलेला असेल तर आपले काही लोक कसे बैल करायचे की धन बी नाही आपल्या जमिनीमध्येच गाळून ठेवायचे आणि ते आपला मुलगा आपल्या त्या धनाचा नाश करू शकतो म्हणून ते पहिले त्याला सांगायचे नाही. म्हणून काय करायचे ते लपून ठेवायचे पण ते लपून ठेवलेले धन आपला जर मुलगा त्याचा मुलगा जर चांगला असता तर त्या धनाची माहिती त्या मुलाला दिली असती पण त्याला दिली जात नाही कारण तो अज्ञान पडला त्याला त्यापासून
आणि तो अज्ञानी राहतो, कारण तो त्या धनाची वाट लावणार असतो, म्हणून तिथं तो अज्ञान राहतो. म्हणून ना तरी मी देवाच्या परिवारी लोह्या म्हणजे आहाती सहस्रवरी, म्हणजे त्या जमिनीमध्ये भरपूर असं धन आहे, पण जर तो मुलगा जर चांगला असता किंवा तो अज्ञान राहिला नसता किंवा त्याच्या कुणाला जर वाटलं असतं की याला सांगावं तर तो त्याची वाट लावू शकतो, म्हणून तिथे तो अज्ञान राहतो आणि त्याला त्या मौल्यवान अशा खजिन्याची माहिती नाही, तिथे तो अज्ञान असतो. म्हणून ना तरी मी देवाच्या परिवारी लोह्या रुपये आहात सहस्रवरी परत येथे बसून तो उपवास करू. म्हणजे तो एवढा दरिद्री असतो, त्याचं सोनं आणि त्याला जर भेटलं तर तो या दुनियेतला भरपूर श्रीमंत होतो, पण या संसारूपी जीवनामध्ये जगत असताना आपण आपल्याही प्रवृत्ती अशी अंधपट्टी आहे, म्हणजे जे करायला हवं ते करत नाही आपण, नको त्या संगतीला लागून आपण आपल्या आयुष्याचा नाश करून घेतो. आणि ते आपल्याला आत्ता कळत नाही, ज्या टायमिंगला आपली वृद्धपणात आपण जेव्हा जवळ येतं तेव्हा आपल्याला गोष्टी आठवतात की आपण त्या टायमिंगला अशा अशा गोष्टी करायला हव्या आणि अशा अशा गोष्टी नाही केल्या, त्याचा त्याला भरपूर पश्चाताप होतो. म्हणून ना तरी मी देवाच्या परिवारी लोह्या रुपये आहात सहस्रवरी परत येथे बसून उपवास करी का दरिद्र जीव, असं दरिद्र जीवन त्याला यासाठी जगावं लागलं. आणि पुढे जाऊन माऊली असं म्हणतात की तैसा वृद्धामध्ये मी रामू असं का सर्व सुखाचा रामू की भ्रांतासी कामू विषयावरी. आता हे भ्रांत म्हणजे काय की आपल्या मनात आलेले भ्रम, आपल्या मनात असलेल्या अशा भ्रमणाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये आपण त्या गोष्टीमध्ये फिरत राहतो, तिथं फिरत राहतो आणि त्या सुखापासून वंचित राहतो. तर एक अशी नवनाथ कथासमोर एक कथा अशी दृष्टांत आहे, मी तो ऐकलेला आहे, तुम्हाला जाणण्याचा प्रयत्न करतात. एक अवंती नगरीचा राजा भरतरी आणि पिंग्याची ती गोष्ट आहे. एके दिवशी भरतरीनाथ आणि त्याची पट्ट्याराणी पिंगा बसले असतात, तेव्हा भरतरीनाथ पिंगळ्याला विचारतो की पिंगळे, जर मी मेलो तर तू काय करशील? सहज असं तो विचारतो, असंच सहज विचारलं त्यांनी की जर मी मेलो तर तू काय करशील? तर पिंगा म्हणते, हे पतिनाथा, तुम्ही मेल्यानंतर मी तेव्हा लगेच माझ्याही देवाचं बडवाईट करून घेऊ, मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही असं बोलतो. आणि एक दिवशी राजा शिकारला जातो, तेव्हा त्याला पिंगेची गंमत करावी असं त्याच्या मनात येतं, म्हणून तो गमती खातीर एक हरण मारतो. म्हणजे शिकारला गेला तो हरण मारतो आणि गमती खातीर सेवकाला सांगतो, हे माझे कपडे सर्व त्या हरणाच्या रक्तामध्ये बुडवून माझ्या राणीला नेऊन द्या आणि त्याला सांगा की राजा शिकारी करताना मरण पावला, असं त्या सेवकाला सांगायला सांगतो. सेवक राजआज्ञेनुसार आपल्या राजवाड्यात येतो आणि राजपूत साहेबांना सर्व सांगतो की असं असं राजांचं शिकार करताना देहावसन झालेलं आहे. राणी त्याच क्षणी सेवकाला सांगते की जा आणि माझंही मरण मला आता करून घ्यायचं आहे किंवा मलाही आता सती जायचं आहे, तेव्हा तुम्ही माझ्या उद्यासाठी स्मशानामध्ये लाकडं रचून ठेवा. आणि राणी सर्व सांगून सेवकाला आज्ञा येते. सेवक त्या आज्ञेनुसार सर्व तयारी करतो आणि राणी पिंगा आपल्या पतीच्या दुःखामध्ये पतीला बोलली होती तेव्हा वाक्य पूर्ण करते, सती जाते. आणि सती गेल्यानंतर एक दिवशी म्हणजे सती गेल्यानंतर आपला सेवक आला नाही लवकर, म्हणून राजा भ्रमित होतो. राजा विचार करत बसतो की आपला सेवक का नाही आला, म्हणून राजा आपल्या गावाच्या वेशीबाई देतो, तर त्याला ते म्हणजे माहिती भेटते की असं असं राणीने आपलं जीवन संपवलेलं आहे. राजा खूप दुःखी होतो आणि राजा तसाच राजवाड्यातून जाता स्मशानामध्ये जातो आणि तिथे जाऊन तो त्या अग्नीच्या समोर पोळी घालण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सेवक आणि राज्यातली लोक त्याला अडवतात की राजा, तुम्ही आमचे राजा आहात, तुम्ही असं करून चालणार नाही, हे राज्य तुम्हाला चालवायचंय, तुम्ही असा विचार करू नका. आणि त्याला इथं आणून ठेवतात आणि सर्व झाल्यानंतर सेवक वगैरे सर्व लोक निघून जातात. सेवक त्यांना म्हणतात की राजा आपण घरी जाऊया राजवाड्यामधून, तेव्हा तो भरतो तिथून नाही निघत, तो बोलतो मी नाही येणार, मला इथे राहायचंय. आणि ते राहून तो जप करतो. पिंगा नावाचा म्हणजे पिंगा असं बायकोला तो म्हणजे त्यांच्या राणीला आवाज देत राहतो आणि त्याचे आवाज असता असता 12 वर्ष ओढून जातात. आणि 12 वर्ष ओढून गेल्यानंतर गुरुदेव दत्त बहिणी नातांना
गोरक्षनाथांना कल्पना येतात जा आणि त्या राजाचा उद्धार करा म्हणून गहिनीनाथ येतात. पण गहिनीनाथ येताना एक गमत करतात की कुंभारवाड्यात जाऊन एक मातीची बॉटल पाण्याची अशी बनवून घेतात आणि त्या स्मशानाच्या दिशेने वाटचाल करत असतात आणि त्याला भरतनाथ दिसतो. त्या क्षणी तो तिथे पडल्याचं नाटक करून ती बॉटल पाण्याची फुटते आणि तिथे तो शोक करत बसतो की माझी बॉटल फुटली असं शोक करत बसतो. आणि तो शोक बघून भरतरीनाथ जवळ येतात आणि विचारतात महाराज काय आलं. तो ती झालेल्या गोष्टांना सांगतो की माझी अतिशय प्रिय होती माझ्यासाठी खूप महत्वाची होती ज्या बाटलीने मला खूप मदत केली अशी माझी सुंदर अशी बॉटल फुटलेली आहे. तर तो म्हणतो तेवढ्या बॉटलसाठी तुम्ही का राहत आहात ही बॉटल तुम्हाला बनवून गेली दुसरी. तेव्हा गोरक्षनाथ बोलतात की ती बॉटल माझ्या खूपच महत्वाची होती अशी बॉटल भेटणं मला असं भेटेल असं वाटत नाही त्याच्याबद्दल नाही मी देतो बनवून. त्याप्रमाणे तो बोलतो. तेव्हा गोरक्षनाथ बोलतात भरतरी तुझे 12 वर्ष आज घालवलीस त्या पुण्याचा जप करत 12 वर्ष घालवलीस ती निरर्थक घालवलीस आणि ती जर पुन्हा तुला भेटणार नाही माहिती आहे की माणूस जन्म आल्यानंतर मृत्यू हा अटल आहे आणि ती भेटणार नाही तरी सुद्धा तू 12 वर्ष तिच्या नावाचा जयघोष करत राहिलास ही चूक आहे. तर तो म्हणतो की जर तू माझी बॉटल बनवून दिली गोरक्षनाथ बोलतात की जर माझी बॉटल जर दिली आणून तर मी तुला तुझी पिंगळा मिळवून दे एक नाही तर 100 पिंगळा तुला मी दे असं म्हणून तो भरतरी खुश होतो आणि आपल्या सेवकाला झाडून भरपूर त्या कुंभारवाडीतून कारागिरांना आणून तो बॉटल बनवता सांगतो. पण गोरक्षनाथ बोलतात की माझी म्हणजे खूप बॉटल अशा बनून झाल्यानंतर गोरक्षनाथ बोलतात की माझी बॉटल मला हवीशी भेटलीच नाही. मग तिथे गोरक्षनाथ बोलतात की मला तू काय मला माझी बॉटल बनवून देणार नाहीस पण मी तुला पिंगळ्याचं स्वरूप दाखवतो पिंगळा दाखवतो. म्हणून गोरक्षनाथ आपल्या शक्तीने तिथे 100 पिंगळा उभ्या करतात आणि त्या 100 पिंगळा उभ्या राहिल्यानंतर भरतरीनाथांना बोलण्यास सांगतात. भरतरीनाथ आपल्या संसारातील सर्व गोष्टी सांगतात आणि तेव्हा त्या पिंगळेचा हीच पिंगळा आपली आहे असा शोध भेटतो त्या भरतरीनाथांना आणि ते त्यांच्याशी बोलतात. बोलत असल्यानंतर पुन्हा बोलते की तुम्ही 12 वर्ष जो माझ्यासाठी तो पुण्याचा जप केला तो निरर्थक आहे तो तुम्ही चुकीचा केला. माणूस जन्माला आहे तर मरण हे असेल आहे तुम्ही ते न करता गोरक्षनाथांच्या चरणी लीन व्हा आणि त्यांच्या समोर तुम्ही त्या संसारातून तरुण जाण्याचा मार्ग त्यांच्या मागून तुम्ही सोडून घ्या असं सांगून पिंगळा तिथून नाहीशा होतात आणि गोरक्षनाथ सांगतो की आता तुला माझ्यासोबत यावं लागेल तुला आता उद्धार करायचा आहे तर तुला माझ्यासोबत यावं लागेल. राजाही तयार होतो कारण पिंगळीने पण सांगितलं असतं तर राणीने सांगितलं असतं की तुम्ही त्यांच्यासोबत आता निघून जा आणि पुढचा मार्ग चांगला सुकर करा. आणि तिथून भरतरीनाथी गोरक्षनाथांसोबत निघून जातात आणि नंतर त्याच्या मनात असं येतं की मी इतके वर्ष उगाच या संसार गाड्यामध्ये रगत राहिलो त्या संसारातून मी उगाच काही गोष्टींची विचार करत बसलो आणि हे परमसुख संतांमध्ये आहे ते परमसुख आपलं वेगवेगळं आहे हे त्याला तिथे गोरक्षनाथ सांगतात आणि सोबत आपल्या घेऊन जातात. विषय असाच येतो की भ्रांताचे विषय आहेत. भ्रांत आपण उगाच एखाद्या गोष्टीचा विपर्यास करून घेतो उगाच एखाद्या गोष्टीचा विचार करून त्या गोष्टीमध्ये अडकून राहतो आणि त्या गोष्टीमध्ये अडकून राहिल्यानंतर आपल्याला जे करायचंय त्या गोष्टीपासून आपण विलक्षित राहतो. आणि म्हणून काही न करता जर आपण आपल्या विषयाशी जर नीट राहिलो आपल्याला माहिती आहे की शेवटी आलो आपण जायचंय म्हणजे जसं जन्म आहे तसं मृत्यू अटल आहे. पुनरुक्ती जननम पुनरुक्ती मरणम हे जे घटका यंत्र आहे ते चालत राहणार आहे. म्हणून कोणी आपल्या जीवनाचा अभिमान बाळगू नये आणि जास्त एखाद्या गोष्टीच्या आहारी जाऊ नये. जे विषय सुख आहे त्या विषय सुखाच्या आहारी जास्त जाऊ नये असं या ओळीतून सांगितलेलं आहे. आणि मनुष्य देह आपला असंच आहे की आपण मनुष्य कसं आहे माहिती आहे का एखादी गोष्ट आपल्याला याला पटकन हवी असते. आपल्याला थोडासा त्या गोष्टीसाठी परिश्रम करण्याची आपली धडपड नसते. आपल्याला एखादी गोष्ट अशी पटकन भेटली की आपल्याला आनंद वाटतो सुख वाटतं पण ते सुख किती काळ टिकणार असतं चिरंतन टिकणार असतं तर नाही.
काही क्षणाआधी ते टिकलेलं असतं, म्हणजे क्षणच बंधूर असतं ते तेवढ्या पुरतच असतं. पण तेच जर आपण भगवंताला जाणलं तर भगवंता जाणून जर आपण आपल्या हृदयामध्ये जो आत्माराम आहे तो आपल्या हृदयात आत्माराम आपण जाणला आणि जर या संत समतेच्या समतीने आपण जर या भवसागरात राहिलो तर आपण या संसार रूपी सागरातून उत्कर्षाचं आपलं जीवन समर्पित करू शकतो. म्हणजे भगवंत आपल्याला इकडे भेटतात, भगवंत आपण स्वतःच आहे, आपल्या हृदयातच आहे. आणि उगाच करत राहण्यापेक्षा तर तो भगवंत आपण जाणून घेतला तर आपल्याला आपल्या आत्म्याची प्राप्ती होऊ शकते. आपल्या हृदयात जो भगवंत आहे तो आपल्याला जाणू शकतो आपण. आणि म्हणून तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम ती भ्रांतासी कामो विषावरी असं माऊलींनी त्या ओळीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि मी माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे जे काय मला जमेल ते सांगायचा प्रयत्न केला. खरं म्हणजे प्रवचन वगैरे आपलं काय हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम ही भ्रांतासी कामो विषयावर. चांगली सेवा भगवान आदिनाथाच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व संत माय बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण